एका वृद्धाश्रमामध्ये मी गेलो. वाटेवर एक म्हातारं जोडपं बसलं होतं. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्या म्हाताऱ्या आईला म्हाताऱ्या बाबांना विचारलं, आई बाबा जेवलात का? त्यावेळी ते म्हातारी आई आणि म्हातारा बाप म्हणू लागला, काय सांगू राजा, काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून देवाकडे कित्येक नवस केले. देवानंही प्रसन्न होऊन आम्हाला 4 दिवे दिले. पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला. पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला. काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. शाळा शिकून पोरांना खूप मोठं केलं. त्यांच्या नोकरीसाठी सावकाराकडे शेत लिहून दिलं. आयुष्यभर पोराला तळहाताच्या फोडावानी जपला. अरे आयुष्यभर पोराला तळहाताच्या फोडावानी जपला. अरे काय सांगू राजा, आज माझ्यावर देवच कोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. नवसा सायासन झाले म्हणून पोरांना खूप जीव लावला. नवसा सायासन झाले म्हणून पोरांना खूप जीव लावला. शेवटी बायकोचं ऐकून थोरला माझ्या अंगावरच धावला. वाट पाहतोय मरणाची, माहित नाही यम कुठे लपला. काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले. अरे मोठ्या कष्टानं उभं केलं घर. आयुष्यभर राब राब राबलो, कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही राजा. पण लेकरांसाठी मात्र एक सुंदर घर बांधलं. पण त्या घराची वाटणी आम्हाला म्हाताऱ्या मायबापाला पाहावेणारे, घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले. घराची वाटणी पाहावेना म्हणून आम्ही डोळे मिटून घेतले. शेवटी मात्र पोरांनी आई बापच वाटून घेतले. पारंब्याच्या ओझ्याने जणू म्हातारा वडच वाकला. काय सांगू राजा, आज माझ्यावर देवच कोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खरं. तो म्हातारा बाप, त्याची जी होत असणारी घालमेल, त्याची जी असणारी तळमळ ती मला शब्दाद्वारे सांगत होता. हे राजा, तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खरं. अशा पोरांना जन्म देण्यापेक्षा वांझोटा राहिलेलं बरं. तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खरं. अशा लेकरांना जन्म देण्यापेक्षा वांझोटा राहिलेलं बरं. घरासाठी लढणारा बाप आज रक्तानेच माखला. काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. अरे काय सांगू राजा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला. दादांनो, कोणाचाही तळतळाट घ्या, परंतु आपल्या मायबापाचा तळतळाट घेऊ नका. एकदा का मायबापाचा तळतळाट लागला ना, देवाला सुद्धा चुकत नाही. देव फक्त 3च गोष्टीला घाबरतो. एक म्हणजे पतिव्रता, दुसरे म्हणजे संत, तिसरे म्हणजे आई वडील.